पाली बाजारपेठेत बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पाली पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्याकडून 500 रुपये दराच्या तब्बल 41 बनावट नोटा जप्त करण्यात आल्यात। जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी या बनावट नोटांचा वापर करण्याचा प्रयत्न केल्याचं प्राथमिक तपासात समोर आल्यानं पाली बाजारपेठेतील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री 9:30च्या सुमारास पाली बाजारपेठेतील हटाळे नाका ते भोईअळी नाका या मार्गावर चौधरी दूध डेअरी आणि निखिल चायनीज कॉर्नर या दुकानांच्या दरम्यान संशयित तरुणाच्या हालचाली पोलिसांच्या निदर्शनास आल्या। त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली। सदर तरुण हा पेण तालुक्यातील फणसडोंगरी गोळीबार मैदान परिसरातील रहिवासी असल्याचं पोलिसांनी सांगितलं। रविवारी तो पाली बाजारपेठेत आला होता। विविध दुकानांमधून जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी त्यानं बनावट नोटांचा वापर करण्याचा प्रयत्न केल्याचं तपासात समोर आलंय। पोलिसांनी संशयिताची झडती घेतली असता त्याच्याकडे 500 रुपये दराच्या 41 बनावट नोटा आढळून आल्या। त्यामुळे या नोटा पाली बाजारपेठेत चलनात आणण्याचा त्याचा नेमका उद्देश काय होता याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। या प्रकरणी पाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तरुणाला अटक करण्यात आली आहे। या बनावट नोटा त्याच्याकडे कुठून आल्या, त्यामागे एखादी टोळी कार्यरत आहे का, तसंच या नोटांचा वापर यापूर्वी पाली किंवा परिसरातील अन्य बाजारपेठांमध्ये करण्यात आला आहे का याचा तपास पोलीस करत आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील करत आहेत। दरम्यान बाजारपेठेत बनावट नोटा आढळून आल्यानं व्यापाऱ्यांनी व्यवहार करताना चलनी नोटांची तपासणी करण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।